जय शिवराय मित्रांनो. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही 19 जण फिरायला गेलो होतो कोकण. तर त्यानंतर शेवटच्या दिवशी आपण गेलो होतो रायगडावरती. तर रायगडाचा इतिहास काय आहे तो आपण जाणून घेतला तेथील गाईडकडून. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. नक्की विजिट करा आणि व्हिडिओ पहा. त्यानंतर आपला हा जो परतीचा प्रवासाचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आम्ही त्यानंतर काय केलं ते पहा. ताईंकडे आपण ताक केलं मित्रांनो. ताकचा ब्रेक चालू आहे. सगळेजण ताक पिते आपले मित्रमंडळ. खाली झालं का बघा बघितलं ताईने सांगितलं तुला काय झालं ते बोलतात काय मी देव काय बोलते संपले. एनर्जीसाठी ताक पिऊन आम्ही गेलो होतो रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराच्या भेटीसाठी. आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाताच आम्ही बघितलं की बाहेरील जे वातावरण होतं त्यापेक्षा आतील वातावरण खूप थंडगार होतं. त्यानंतर आपण दर्शन घेऊन निघालो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. मित्रांनो आता आम्ही या घरगुती इथे जेवणासाठी सगळे आलेलो आहोत. इथे बघू शकता आपली मंडळी सगळी थकून रून व्यवस्थित एनर्जेटिक इन्फॉर्मेशन घेऊन सगळे आता फायनली जेवणासाठी आलेले आहेत. आणि अजून आपले मंत्रिमंडळातले पदाधिकारी येत आहेत आणि हां सगळे आता आम्ही जेवणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता इथे आम्ही सगळे वाकून आलेलो आहोत आणि इथे मी आता जस्ट केक कापलेला आहे आणि आता आम्ही ते जेवणासाठी सर्व बसत आहोत. सगळ्यांना भूक लागलेली आहे. इकडे बघा सगळे जेवायला बसले भुकेलेले आहेत एकदम. आणि इथे दुसरी पंगत बसलेली आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत. हा खूप जेवणार आहे सगळे. पोटात कोंबड्या ओळखत आहेत. आणि आताच इथे बघू शकता चटणी कांदा लोणचं इथे पिठलं सुद्धा आलेलं आहे. झुणका भाकर आम्ही खाऊन इथे मस्तपैकी जेवणाची आस्वाद घेणार आहोत. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासासाठी. आणि घरी जाण्यासाठी आम्ही आता त्याच रस्त्याने आपल्या मार्गस्थ होत आहोत. आणि आता बघू शकता असे सगळे जुगलबंदी करत एकत्रच निघालेलो आहोत आम्ही. आणि आता खाली जाणार आईस्क्रीम खाणार आणि डायरेक्ट थेट निघणार आपल्या घरी जाण्यासाठी. A few moments later. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे भक्त निवासी आहेत. इथे भक्त निवास क्रमांक 1 आहे. जर तुम्हाला जसे जसे पाहिजे त्या ठिकाणी इथे मोफत शौचालयसुद्धा अवेलेबल आहेत आणि स्वच्छतागृह मोफत इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला जिथे पाहिजे तिकडे तुम्ही जाऊ शकता आणि फ्रेश होऊ शकता. आल्यावरती त्या आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय वगैरे सगळं अवेलेबल आहे. तर आता आम्ही सर्वप्रथम बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. सगळे दमलेले आहेत. माझ्यामध्ये पण थोडा चेहऱ्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसत असेल कारण का आपण चेंजेस आहेत तसे माणसं. थोडं किल्ला उतरल्यानंतर आपण दमलेलो आहोत. आपल्या रायगडच्या नंतरला जाण्याच्या वेळेला हा दर्शनाचा अचानक ब्रीज झाला आहे. आपण बाप्पांचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या प्रवासाचा शेवट करूया. तर मित्रांनो आपण आता पालीच्या गणपती बाप्पाचं श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहोत आपल्या घरी जाण्यासाठी. तर इथे आता थोडं प्रसादी वगैरे काहीतरी घेऊया आणि आता आपण घरी जाण्यासाठी मार्गस्थ होऊया. इथे रांगोळी काढल्या तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो 1 मिनिट.
त्यासाठी प्रशांत जोडवलकर यांना एक रिक्वेस्ट आहे. आता थोडे नवीन इनपुट आलेले आहेत, बघा तुम्हाला जमले तर. मंडळाचे जे आपले सर्व आहेत कार्यकर्ते सभासद त्यांना स्लीपर बस AC बस तरी असावी ऍटलिस्ट, आणि स्लीपर बसची तेवढं चालेल, पण बाजूला थांबवावी गाडी झाली तर. बघा तुम्हाला जमलं तर नेक्स्ट टाइम आपण गाडी लोक पण वाढवू आणि गाडी पण वाढवू. धन्यवाद. 21 सीटर ती 44 सीटर होती. पुढची ट्रिप आपली 21 सीटर ती 44 सीटर करू.